नमस्कार, मी धनंजय दीक्षित. जनवार्ता न्यूजमध्ये आपलं स्वागत. पाहुयात पुणे शहरातील काही विशेष घडामोडी. अवधूत लॉ फाउंडेशनच्या वतीने रेडी रेकनरमधील दरवाढ चूक की बरोबर या विषयावर चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं. देशाच्या आर्थिक व्यवस्थेत सध्या मंदी आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने रेडी रेकनरच्या दरात कोणत्याच प्रकारची वाढ करू नये, तसेच अशा वेळी ग्राहकाभिमुख विचार करावा असा सूर बांधकाम व्यावसायिक, राज्य सरकार, ग्राहक प्रतिनिधी आणि कायदे तज्ज्ञांच्या उपस्थितीत पार पडलेल्या चर्चासत्रात निघाला. अवधूत लॉ फाउंडेशनच्या वतीने रेडी रेकनरमधील दरवाढ चूक की बरोबर याविषयी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. प्राप्तिकर आयुक्त संदीप गर्ग, नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक विजय शेंडे, महापालिकेचे कर संकलन उपायुक्त सुहास मापुरे, मराठी बांधकाम व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष सुधीर दरोडे, क्रेडाईचे सदस्य अश्विन त्रिमल, विधिज्ञ प्रमोद बेंद्रे, ग्राहक कल्याण उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे, सिस्कॉमचे अध्यक्ष राजेंद्र धारणकर आणि अनिल पारखे उपस्थित होते. रेडी रेकनरचे दर 1988 पासून वाढतच आहे. 2006 आणि 2008 मध्ये दर स्थिर होते. आर्थिक मंदी आणि ग्राहकांच्या क्रयशक्तीचा विचार केल्यास सध्या दर वाढू नयेत, असे दरोडे यांनी स्पष्ट केले. हिंद शक्ती सोशल फाउंडेशनच्या वतीने सीएनजी रिक्षा चालकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड व हिंद शक्ती सोशल फाउंडेशनच्या वतीने पुणे शहरातील सीएनजी रिक्षा चालकांसाठी प्रथमच मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे MNGLचे व्यवस्थापकीय संचालक AM तांबेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी MNGLचे वेदागिरी व हिंद शक्ती फाउंडेशनचे विवेक नायक, सुनील पांडे, अतित शाह आदी उपस्थित होते. या शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते होणार असून हे शिबिर शिवाजीनगर बसस्टँड जवळील रमारमण कार्यालयामध्ये रविवार दिनांक 6 मार्च ते 13 मार्च या कालावधीमध्ये सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी शहरातील सर्व CNG पंपावर सकाळी 11 ते 7 या वेळेत रिक्षा चालकांनी नोंदणी करावी, असे आवाहन MNGL आणि हिंदू शक्ती सोशल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी सौरभ राव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. आजच्या रोजी जवळपास CNGचा वापर करतात आणि हा कार्यक्रम जो आहे हिंद शक्ती फाउंडेशनद्वारे पहिल्यांदा घेतो. कारण की आम्हाला असं वाटलं की आपण बऱ्याचशा गोष्टी रिक्षा चालकांसाठी करत आहोत. त्या व्यतिरिक्त असं आम्हाला वाटतं की आपली एक सामाजिक जबाबदारी आहे की त्यांच्या स्वास्थ्याबद्दल सुद्धा आम्ही काही करावं. आणि हे सुचवण्यात आलं की आपण असं काही करू शकतो आणि आम्हाला हा कार्यक्रम पण त्यांच्या हा कार्यक्रम करतो. आणि त्यामध्ये डॉक्टर्स फाउंडेशन फॉर एन्शियंट इंडियन ब्लॉक ऑफ एल मेडिसिन यांचं सुद्धा सहयोग करत आहे. आणि या कार्यक्रमाद्वारे आम्ही त्यांची जवळपास पूर्ण तपासणी करण्याचा, त्यानंतर या कार्यक्रमाचा या तपासणीचा जो आलेख आहे किंवा अहवाल आहे आम्ही नंतर प्रकाशित करतो. त्यामुळे त्यांना पुढे सुद्धा काय काय घेता येईल, काळजी घेता येईल स्वतःची, ते सुद्धा त्यांना कळेल. आणि यामुळे त्यांचा फायदा होईल आणि एक समाजामध्ये त्यांना एक स्वस्थ जीवन व्यतीत करेल. आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐसपैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850 937 373 9850 947 373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची.
मराठी ही आईची भाषा आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी केलं। एसटी महामंडळाकडून मराठी भाषेसाठी अभिनव उपक्रम राबविले जाणे ही अभिमानास्पद बाब आहे। फक्त दिन साजरे करण्यापुरता मराठी भाषेविषयीचे प्रेम नको, आपली भाषा आपल्याला चांगली लिहिता, वाचता आणि बोलता यायला हवी असा अट्टाहास मराठी भाषिकांनी ठेवायला हवा। मराठी शिकताना ती आईची भाषा आहे ही भावना लक्षात घ्यावी असे मत ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी व्यक्त केले। तर त्याला माझ्या दृष्टीनं फारसा जशी आपली आई ही निर्व्यंग अवस्थेत पाहायला आपल्याला हवी असते, तीच गोष्ट मातृभाषेची। हिंदीमध्ये एखाद दुसरी तरी चालेल, पण मराठी मात्र मला निर्दोष बोलता आली पाहिजे, निर्दोष लिहिता आली पाहिजे, कारण ती माझी मातृभाषा आहे, माझ्या आईची भाषा आहे। ही भावना जर कुठे मनात असेल तर त्याचा उपयोग निश्चित होईल। आज स्टेट ट्रान्सपोर्टच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे आणि परिवहन मंत्र्यांचे मला मनापासून कौतुक वाटते। हा दिन साजरा केल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। मराठी भाषेची खरी अडचणी येते ती पुण्यात राहताना येते। पुण्या हे एक अडचण मराठी विद्वानांचं शहर, पण आज तिथं कुठल्याही समारंभाला बोलण्यापूर्वी आयोजकांना विचारावं लागतं की मी कुठल्या भाषेत बोलू, मराठीत, हिंदीत, इंग्लिशमध्ये। ही वेळ पुण्यामध्ये कधी आली नव्हती, त्यातनं काही मार्ग निघावा आणि मराठी भाषा इथे सर्रास बोलली जावी, ऐकली जावी आणि समजून। मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त शिवाजीनगर एसटी बस स्थानक येथे पुस्तक प्रदर्शन आणि मराठी काव्य फलकाचे उद्घाटन तेंडुलकर व ज्येष्ठ कवयित्री डॉक्टर अरुणा ढेरे यांच्या हस्ते करण्यात आले। डॉक्टर ढेरे म्हणाल्या, माईक तिरके पकडले माईक सरळ आणि भाषा जोवरती मराठी माणूस आपल्या भावना विचार सगळे भाषा व्यक्त करण्यासाठी भाषा संदर्भामध्ये भाषेला तरी चिंता करण्याचं भाषा व्यापारामध्ये वापरणं आणि भाषा साहित्याचं दोन्ही पातळ्यांवर भाषा ही अतिशय समृद्ध भाषेची जीवनाशी जोडलेली असते। माणसांच्या आयुष्याचं प्रतिबिंब कथांमध्ये, कवितांमध्ये, कादंबरीमध्ये जेव्हा पडतं त्यावेळेला ती माणसं ते सगळं साहित्य आपलं आहे असं माणसांना वाटतं। आणि एस टीच्या खांद्यावरती यासारखी कविता लावणं त्या कवीची त्यामागे जी दूरदृष्टी पण मला फार महत्त्वाची वाटते, कारण माणसं प्रवास करणारे प्रवासी जे असतात हजारोंच्या संख्येने सतत या तांब्यांवरून ये-जा करत असतात आणि रोजच्या संवादासाठी, विनिमयासाठी, अशा अवस्था बघत असतात। ती कुठल्या पातळीवर जाऊन बसते हे सहजपणाने त्यांच्या नजरेला पडतं। आणि आपल्या मातृभाषेचं प्रेम हे माणसाच्या मनात असतंच, ते या निमित्ताने जागं फार छान गोष्ट आहे आणि त्यामुळे सगळ्या उपक्रमासाठी धन्यवाद। एकशी जोडलेली असते कविता आणि ती त्याची जोडलेली असते, तेव्हा तुमची माझी नसली तरी ते आयुष्य आपल्या भोवती जगणाऱ्या अनेकांच्यापैकी एकच असतं आणि ते आपल्याला तेच म्हणायचं असतं, तेच बघायचं असतं। ते सुखदुःख आपल्या मनाला स्पर्शलेलं असतं आणि ते एखादा कवी अतिशय समर्थपणाने व्यक्त करतो। त्यावेळेला कुसुमाग्रज एका रस्त्यावरच्या घडी फुटणाऱ्या बाईच्या विषयी लिहितात की उन्हात निखारलेली घडी फुटता फुटेना, स्तनाला चिकटलेलं बोल सुटता सुटेना, बाई फुटतच राहिली, बाई फुटतच राहिली। चारच ओळी, पण बाई फोडतच राहिली, बाई फुटतच राहिली असं म्हणताना त्या बाईचं आयुष्य, तिच्या मांडीवरचं ते तानं मूल दूध येत नसणारे
पुरेसं आणि त्याला घेऊन तिने चालवलेले कष्ट, त्यामुळे तिचं आतूनचं फुटणं तिच्या आयुष्यातलं आणि तिने ते खडी फुटणं, हे 4च ओळी आहेत आणि दृश्यच वर्णन केलं आहे म्हटलं तर, पण तिचं सगळं आयुष्य त्याच्या मागे उभं आहे. दुसरी कविता ज्यांच्या 4 ओळी मला आठवतात की ज्या एखाद्या वृद्धाचं आयुष्याचा सार शेवटी त्याच्या मनात जे येतं तर ते व्यक्त करणारे आहेत की वडील धाऱ्या या पायांना शताधिकांचे हात स्पर्शती, वडील धाऱ्या या पायांना शताधिकांचे हात स्पर्शती, खंत एक की उरला नाही हात एक ही खांद्यावर. आपल्या बरोबरचे सवंगडे निघून जातात, खांद्यावर हात ठेवणारा मित्र म्हणून जवळ करणारा माणूस नाही आहे आणि वाट एकट्याने चालायची असते. आदर मिळतो, कृतज्ञता मिळते, पण सोबत असते ती मात्र सुटत जाते. 4च ओळी असतात. कवी 4 ओळीतून 1000 शब्दांचे सांगता येत नाही, सांगू शकतो. उस्मान ज्यांना यासाठी त्यांच्या कवितेला पण आपण स्पर्श केला पाहिजे पायांना त्याच्या. नाना पाटेकर यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला. प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्ट व गंगा लॉज मित्रमंडळातर्फे देण्यात येणारा यशवंतराव चव्हाण साहित्य जीवन गौरव पुरस्कार अभिनेते नाना पाटेकर यांना देण्यात येणार आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचे यंदा 30वे वर्ष आहे. पाटेकर यांच्यासोबतच काव्य पुरस्कारांसाठी भगवान निळे, मोहन कुंभार व विष्णू थोरे यांची निवड करण्यात आली आहे. ट्रस्टचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. येत्या 12 मार्च रोजी रात्री 8:30 वाजता टिळक स्मारक मंदिर येथे हा पुरस्कार वितरण सोहळा होईल. सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होईल. यावेळी हास्य कवी संमेलनही होणार आहे. नाना पाटेकर हे चित्रकार आहेत, कवी आहेत, हे आपलं महाराष्ट्रात तसं जास्त माहीत नाही. कमर्शियल आर्टिस्ट वगैरे असं असल्यामुळे चित्रकार, कवी आणि अभिनेता नाना पाटेकर यांना 25,000 रुपयाचा पुरस्कार आहे. तो यशवंतराव चव्हाण पुरस्कार प्रकाश ढेरेंच्या स्तुत्यर्थ. नंतर जे कविता संग्रह आपण 3 निवडलेले आहेत त्यात एक भगवान निळे मुंबई यांचा सांगायलाच हवं असं काही, या काव्यसंग्रहाला 5,000 रुपये रोख कृतीचिन्ह शिवाजीराव ढेरे यांच्या स्मृत्यर्थ. दुसरा मोहन कुंभार हे कणकवलीचे, कोकणात हा पुरस्कार. काव्यसंग्रह जगण्याची गाथा रोख रुपये 5,000 शांताबाई ढेरे, अमृतराव ढेरे यांच्या स्मृत्यर्थ. तिसरा पुरस्कार आहे विष्णू थोरे, चांदवडचे, नाशिक जिल्हा. काव्यसंग्रह धूळपेरा उसवता. हा म्हणजे एक नाशिक, एक चांदवड आणि एक कोकण आणि मुंबई असे 3 विभागात 3 पुरस्कार दिलेले आपण. आणि 12 मार्चला जे कवी संमेलन होत आहे त्या कवी संमेलनात ते पुरस्कार सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते देण्यात येत आहे. पुरस्काराचं वितरण श्रीनिवास पाटील यांच्या शुभ हस्ते होत आहे. आणि जे कवी संमेलन नेहमीप्रमाणे होतं त्यात नेहमी आपण 5 ते 10 ग्रामीण भागातले म्हणजे विदर्भ, कोकण, मराठवाडा या ठिकाणी नवीन कवी आणत असतो. त्यांना घेऊन ते कवी संमेलन करतो आणि ते एक आकर्षण असतं. दरवर्षी सभागृह फुल असतं. पण जवळजवळ 150पेक्षा जास्त कवींना आपण या कवी संमेलनातून संधी दिलेली. आई-वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड.
मराठी भाषेला भूगोलात बंदिस्त करता येणार नाही असे प्रतिपादन 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाद सबनीस यांनी केले। मायबोली म्हणजे मराठी भाषेला भूगोलात बंदिस्त करता येत नाही अशी ती अजरामर लौकिक मराठी भाषा आहे। या भाषेला संजीवनी देण्याचं महत्त्वाचं कार्य संत नामदेवांनी केलं आहे। नामदेवांच्या कर्मभूमीत ही भाषा वाढली आणि आता ती देश पातळीवरची भाषा म्हणून उदयास आली आहे असे प्रतिपादन डॉक्टर श्रीपाद सबनीस यांनी केले। सरहद पुणेतर्फे घुमान बहुभाषा संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण व संमेलनाविषयीची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी 88व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे म्हणाले, घुमनची संमेलनवारी महत्त्वाची ठरणार असून मराठी भाषेचा इतिहास महाराष्ट्राच्या प्राकृत भाषेतून आला आहे। मराठी भाषेची गोडी खुद्द ब्रिटिश राजवटींची पण होती। 18व्या शतकात ही भाषा भारताच्या अनेक ठिकाणी पसरत जाऊन नावलौकिक झाली। मात्र जागतिकीकरणामुळे ही प्रादेशिक भाषा धोक्यात आली आहे। राज्यघटनेत भाषेला संजीवनी मिळाल्याने ती बचावली आहे। या भाषेला सर्वत्र अजरामर करण्याकरिता दरवर्षी महाराष्ट्र आणि पंजाब या दोन देशांनी पुढाकार घेऊन संमेलनाची वारी केली पाहिजे असेही मोरे यांनी यावेळी सांगितले। तर मराठी प्राकृत भाषा ही त्याच काळात भारतीय भाषा झाली। नाटकामध्ये मराठी प्राकृत असलीच पाहिजे आणि महाराष्ट्रीय प्राकृतमधून लिखाण करणारे लोक काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत महेश्वरानंद उर्फ गोरक्षनाथ नाथ संप्रदायामध्ये यांचं पुस्तक जे निर्माण झालं ते तिकडे तामिळनाडूमध्ये निर्माण झाले मराठी भाषा। म्हणजे ही भाषा संपूर्ण भारतभर चाललेली भाषा होती ते आपण लक्षात घ्यायला पाहिजे आणि तिच्यातूनच ही भाषा निर्माण झाली आहे मराठी भाषा। तिचं किती महत्त्व आहे म्हणजे त्या काळात पूर्वीच्या काळात सुद्धा आपल्या विविध मागण्यांसाठी रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने परिवहन कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष शरदराव आणि सरचिटणीस बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या आंदोलनामध्ये पिंपरी चिंचवड शहरामधील रिक्षा चालक मालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। रिक्षा परवाना नूतनीकरणाचे शुल्क 100 रुपयाहून 1000 रुपये केले आहे, तर दंड 100 रुपयाहून 5000 रुपये केले आहे, तर दंड 100 रुपयाहून 5000 रुपये महिना केला आहे। सरकारने घेतलेला हा निर्णय रद्द करावा आणि पूर्वीप्रमाणेच शुल्क आकारावे आदी मागण्या यावेळी मांडण्यात आल्या। भांडवलदार कंपन्यांना बेकायदेशीररित्या प्रवासी वाहतूक करण्यास सहकार्य केले जात असून स्वस्त सेवा देण्याच्या नावाखाली या कंपन्या बेकायदेशीर प्रवास सेवा देत आहेत, याचा निषेधही यावेळी करण्यात आला। राज्यातील जेवढ्या रिक्षा, टॅक्सी, बस, ट्रक ज्या वाहनांना परवाना लागतो त्या वाहनांच्या सर्व परवाना शुल्कामध्ये 10 पटीपासून 50 पटीपर्यंत शुल्कामध्ये फीमध्ये वाढ। त्याच्यानंतर गेले 20 दिवस आम्ही राज्यात जेवढे 50 RTO आहेत त्या 50 RTOमध्ये शांततेने आंदोलन करतोय। सगळे इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडियाने याची दखल घेतली। दुर्दैवाने शासन मात्र या 20 दिवसाने जे करते त्यांना या रिक्षा चालकांची, टॅक्सी चालकांची बोलायला वेळ नाही। हे सगळ्यात मोठं दुःखाचं आंदोलन आहे, दुःखच आहे। विशेष म्हणजे जो रिक्षा चालक 24/7 जनतेची सेवा करतो, दुःखात साथ देतो, पेशंटला घेऊन जातो, म्हणजे त्याला काय काळ वेळ नाही आहे। जो टॅक्सी चालक आपण महाराष्ट्राचा कणा म्हणतो, भारताचा कणा म्हणतो, पण त्याला कुठल्या प्रकारची वागणूक 20 दिवस असतात, वेळ द्यायला बोलायला वेळ नाही, असं हे आंदोलन चिरडण्याचं राज्य शासन प्रयत्न करत आहे। आम्ही या 20 दिवसात वेगळ्या ठिकाणी राज्यात सगळ्या ठिकाणी आंदोलन केले, परंतु परवाना शुल्क फी 1 दिवस वाढ। आता जसं माझे आमचे सहकारी काका म्हणले तसं 1 दिवस परवाना शुल्कासाठी दंड, म्हणजे हा कुठला न्याय? 100 रुपयाचा दंड 5000 रुपये तुम्ही केला आणि या लोकांशी चर्चा करायला शासन नाही, हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे। आणि परमिट पासिंगच्या बाबतीत देखील प्रत्येक वेळी कुठल्याही कमर्शियल वाहनाला बँकेचे NOC लागते। आता आर्थिक मंदीच्या काळामध्ये व्यावसायिकाला जर NOC बँकेकडनं मिळण्यास विलंब झाला आणि त्याच्यामध्ये फिटनेस करण्यामध्ये विलंब झाला तर मुंबई बीच रिजनमध्ये 100 रुपये पर डे प्रमाणे चालू आहे। अशा प्रकारे सर्वात
मुख्य मागणी आहे परवानगी शुल्कमधली जी वाढ आहे ती त्वरित दर जी जुनी आहे त्या पद्धतीने करण्यात यावी, अन्यथा 8 तारखेला आम्ही महाराष्ट्रात 1 दिवसाचं आंदोलन केले. 15 तारखेपर्यंत शासनाच्या मागण्या मान्य केल्यास उपस्थित सर्व रिक्षा, टॅक्सी, बस ट्रॅक चालक 15 तारखेपासून बेमुदत संपावर जाणार आहे. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.